वेलकम टू सहज शिक्षा लर्निंग ॲप. मी दीपक आणि आज आपण आपला 15वा पाठ सुरू करतोय ज्याचं नाव आहे चुंबकाची गंमत. आता याच्यामध्ये आपल्याला चुंबकाचा अभ्यास करायचा आहे आणि चुंबकाचा अभ्यास करत असताना चुंबकाचे जे काही वेगवेगळी वैशिष्ट्य आहे किंवा चुंबकाचे काय उपयोग आहे त्याचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. पण त्याच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला चुंबक म्हणजे काय ते नेमकं समजून घेतलं पाहिजे. आता चुंबक तुम्ही लहानपणी खेळलेला पण असाल, आता पण तुम्ही काही चुंबकासोबत काही खेळ तुमचे खेळत असाल. पण चुंबक म्हणजे नेमकं काय असतं तर निसर्गामध्ये आढळणारा असा पदार्थ की जो लोह, निकेल आणि कोबाल्ट या 3 पदार्थांना स्वतःकडे आकर्षित करून घेतो. लोह, निकेल आणि कोबाल्ट या पदार्थांना आपल्याकडे आकर्षित करणारा जो पदार्थ निसर्गामध्ये आढळतो त्या पदार्थाला आपण चुंबक असं म्हणतो. आणि हा जो गुणधर्म आहे लोह, निकेल, कोबाल्ट यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा हा जो या पदार्थाचा गुणधर्म आहे त्याला आपण चुंबकत्व असं म्हणतो. मग तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे जे पिन असते त्या पिनचं एक छोटंसं होल्डर असतं, ते जर आपण उलट केलं तरी सुद्धा त्या पिना त्या होल्डरला चिकटलेल्या असतात. तुम्हाला तिथे दिसत असेल बघा. किंवा फ्रीजचा दरवाजा आहे, तो फ्रीजचा दरवाजा आपण उघडल्यानंतर जर आपण त्याला सोडून दिलं तर काही अंतरानंतर तो आपोआप त्या फ्रीजकडे खेचला जातो आणि तो बंद होत असतो. तर अशा पद्धतीनं ही 2 प्रकारची चुंबक आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. तर हे जे चुंबक आहे हे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लोह, निकेल आणि कोबाल्ट ह्या पदार्थांना आपल्याकडे आकर्षित करून घेणारा एक पदार्थ त्याचा जो गुणधर्म आहे त्याला आपण चुंबकत्व असं म्हणतो. मग समजा मी तुम्हाला म्हटलं की काही पदार्थ आपण घेतले, एका वाटीमध्ये घेतले. कोणकोणते पदार्थ आपण घेतले? आपण घेतली वाळू, त्याच्यानंतर आपण घेतला लाकडाचा भुसा, त्याच्यानंतर आपण घेतला लोखंडाचा किस, त्याच्यानंतर आपण घेतला खिळे, त्याच्यानंतर आपण घेतला कागदाचे कपटे. हे जर पदार्थ आपण घेतले एका वाटीमध्ये आणि यांच्या जवळ जर आपण यांच्यावरनं चुंबक फिरवलं तर आपल्याला काय दिसतं तर आपल्याला असं दिसतं की या पदार्थांपैकी फक्त आणि फक्त काही पदार्थ आहे जे पदार्थ या चुंबकाकडे आकर्षित होतात, चुंबकाकडे खेचले जातात. कोणकोणते आहे तर लोखंडाचा किस आणि खिळे. मग हे जे पदार्थ आहे जे चुंबकाकडे आकर्षित होत असतात अशा पदार्थांना आपण चुंबकीय पदार्थ असं म्हणतो. की जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत असतात मग त्या पदार्थांना आपण म्हणतो चुंबकीय पदार्थ. मग असे पण काही पदार्थ आहेतच की वाळू आहे, लाकडाचा भुसा आहे, कागदाचे कपटे आहे की जे या चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत. मग त्यांना आपण म्हणतो अचुंबकीय पदार्थ. की असे पदार्थ जे या चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत अशा पदार्थांना आपण म्हणतो अचुंबकीय पदार्थ. मग या चुंबकाचा शोध कसा लागला याच्याबद्दलची एक खूप प्रसिद्ध असणारी अशी दंतकथा आहे बरं का. ही काही खरी आहे असं म्हणता येत नाही, ती एक दंतकथा आहे. काळानुकाळानुसार प्रचलित ती चालू आलेली आहे, आपण आजही ती ऐकतो. काय कथा आहे की ग्रीस नावाच्या देशामध्ये एक मॅग्नेस नावाचा मेंढपाळ होता आणि हा मॅग्नेस नावाचा मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन डोंगरावरती जात होता. एक दिवस मेंढ्या चरत असताना तो एका खडकावरती बसला आणि त्या खडकावरनं उठत असताना त्याला काही उठता येत नव्हतं. त्याच्या बुटाला खिळे होते, त्याच्या लाकडाच्या काठीला खाली एक लोखंडाची पट्टी होती आणि त्याच्यामुळे ते आपल्याला उठता येत नाही. त्याला उठताना खूप जोर लावावा लागला, मग त्याला उठता आलं. मग ही गोष्ट त्याच्या लक्षात आली की आपल्या पायाला असणाऱ्या बुटाचे खिळे आणि त्या आपल्या काडीची लोखंडी पट्टी त्या खडकाला चिकटतीये. मग त्यानं काय केलं, त्यानं दुसऱ्या खडकांवरती हे करून बघितलं पण तसं होत नव्हतं.
मग त्यानेही त्याच्या बाजूच्या लोकांना सांगितलं, त्याच्या गावातल्या लोकांना सांगितलं आणि अशा पद्धतीनं एका नवीन खडकाचा शोध लागला ज्याला आज आपण चुंबक असं म्हणतो आणि त्याला त्या मॅग्नेसच्या नावावरनं मॅग्नेटाइट असं नाव दिलं बरं का. काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की ही जी स्टोरी आहे किंवा ही जी गोष्ट आहे मॅग्नेसची ग्रीस नावाच्या देशातील मॅग्नेशिया नावाच्या प्रदेशामध्ये घडली आणि या मॅग्नेशिया नावाच्या प्रदेशावरनं त्या पदार्थाला त्या खडकाला मॅग्नेटाइट असं नाव मिळालं. मग हे मॅग्नेटाइट असू दे किंवा मॅग्नेशियावरनं असू दे किंवा मॅग्नेसवरनं असू दे पण चुंबकाचा शोध अशा पद्धतीनं लागला आणि प्राचीन काळातल्या लोकांना सुद्धा ह्या चुंबकाबद्दल काही माहिती होती. मग त्या चुंबकाचा त्यांनी कशा पद्धतीनं वापर केला, चुंबकाचे आज वेगवेगळे कोणते आकार कोणते प्रकार आपल्याला दिसून येतात त्याचा अभ्यास आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. धन्यवाद.